हॅलो हॅलो हॅलो. चला दोन्ही टीम्स, दोन्ही नाही मी परत तेच बोलतोय, सगळ्या टीम्स या सगळ्या टीम्स बघू शकते आपण तर 1 2 3 4 5 6 7 8. आता 8 टीमसाठी 8 पारितोषिक आहेत. इथे आणि इथे फिक्स झालंय, परंतु इथून फिक्स नाही झाले. आता हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही तुमचं नक्कीच पारितोषिक पटकवायचं आहे. परंतु सध्या आपण सेमीफायनल 2 6 मानवतेमाचा पुरस्कार आहे तो आपण घेण्यासाठी विनंती करतोय. सतीश आपण यायचं आहे. सेमीफायनल 2 चा प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे आणि तो आपण देणार आहोत. थोडंसं लवकर टीम्सने जवळ आलं तर आम्हाला देखील बरं पडेल. वाकीपाडा टीम जवळ आपण बघितला. रुपेश लगेच चेंजिंग समजलं नाही जवळ आहे थोडंसं आपण बघू शकतोय, मग हरकत नाही आहे. चला आपण या सतीश लवकर आहे थोडंसं. आणि नुकताच झालेल्या मॅच मध्ये आणि नुकताच म्हणजे फायनलचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण आपल्या शुभ असते देऊया. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार, प्लेअर ऑफ द मॅच, मेडल घे मॅन ऑफ द मॅच साहेब आपण हे आपल्या शुभ असते आपण हा पुरस्कार देऊया. सेमीफायनलचा मॅच आपण बघितला आणि त्या मॅच मध्ये सेमीफायनल 2 मध्ये आपण बघू शकतो तर चांगला खेळ राहिला गेला आपल्याला पाहायला मिळाला सतीश जाबर या खेळाच्या माध्यमातून. आणि एक आपण बघितलं तर मग आज यंग मराठा टीमने देखील भरपूर इम्प्रेस केलं. पण थोडंसं आपण बघितलं की कुठे कमी पडला तर पण क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात, कारण की एक जिंकणं आणि एक पराभव मात्र नक्कीच स्वीकारावं लागतोय. कारण की क्रिकेटचं आपण बघितलं तर मग काही आपण पाहिलं तर मग खेळाचा आपण विचार केला क्रिकेटच्या खेळाचा तर मात्र आपण पाहिलं तर स्थिरता नसते क्रिकेटच्या खेळामध्ये. चला नक्कीच हा पुरस्कार दिला जातोय. दुसरी पण रेडी ठेवा. चला आपण बघू शकतो प्रसन्नजी भातानकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर हा पुरस्कार दिला जाईल. सर्वप्रथम आपण बघितलं तर मेडल पण आहे, कॅप आहे, ट्रॉफी दिली जाते. स्वर्गीय प्रमोद विठ्ठल पवार यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर झालेली आपण पाहतोय. संदेशजी विठ्ठल पवार साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ट्रॉफी, नितेशजी कदम साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेले आहे मेडल्स, राधे ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर्स केलेली ही कॅप पाहतोय. त्यानंतर अनिलजी गडकरी सरांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेलं आपण पाहू शकतोय. ही कोल्ड्रिंकची बॉटल आणि बिरसा मुंडा ग्रुप सातेवलीच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेलं आहे फ्रुट्स म्हणजेच काही. कॉंग्रॅच्युलेशन्स नक्कीच सतीश, इतकी सारी पारितोषिक मिळालेत आणि फायनलचा नक्कीच प्रवास केला. अभिनंदन असेल तुम्हाला. संतोष ठरतायत फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी विनंती करतोय मी रमेश जी गोरगडा साहेबांना विनंती करतोय. साहेब आपण आपल्या शुभ हस्ते देऊया हा फायनल मॅचचा पुरस्कार, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहू शकतोय. संतोष रावले आपण बघितलं तर एक जिनियस खेळाडू आहेत, सिनियर खेळाडू आहेत. आपण बघितलं तर मग 40+ क्रिकेट खेळत आहेत आणि 40+ क्रिकेट खेळत असताना आपण बघू शकतो की अनेक दिग्गज खेळाडूंच्या समवेत खेळत आहेत. आणि ते दिग्गज खेळाडू कोण आहेत ते नक्कीच आपण बघितलं तर जेव्हा वेळ मिळेल आपल्याला संतोष यांच्याशी चर्चा आपण करूया. नक्कीच त्या चर्चेमध्ये नक्कीच संतोष यांचा खेळ देखील आपण जाणून घेऊया. हे की आपण पाहिलं मेडल्स, त्यानंतर नक्कीच हे मेडल नितेशजी कदम, त्यानंतर राधे ग्राफिकच्या माध्यमातून ही कॅप संदेशजी पवार साहेबांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग स्पॉन्सर्स झालेली आपण कोल्ड्रिंकची बॉटल अनिलजी गडकरी सरांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली कोल्ड्रिंकची बॉटल पाहायला मिळाली. आणि नक्कीच आपण बघू शकतो जी ट्रॉफी आपण पाहिलं संदेशजी पवार साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली पाहायला मिळाली. आता आपण जाऊया आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मानाच्या दिशेने. आम्हाला ज्यांनी नक्कीच या स्पर्धेसाठी जे मोठं योगदान दिलं आहे नक्कीच आपण ऑन स्क्रीन सगळ्या पाहुण्यांना पाहू शकतोय. आमचे आयोजक करते बाबूदादा महाळी आहेत आणि नक्कीच आम्हाला सांगतील. चला आपण करूया सुरुवात या स्पर्धेमध्ये आदर सत्कार मान सन्मान सोहळ्याची. अगदी आपण बघितलं तर मग सर्वप्रथम आपण हा सन्मान केला जातोय आणि आम्हाला बाबूदादांनी सांगितलेलं आहे की आपण बघू शकतो पहिल्या दिवसापासून आज शेवटच्या दिवसापर्यंत देखील आपण बघितलं तर त्यांची उपस्थिती आम्हाला मिळाली आहे. असं आपण बघितलं तर कर्तृत्व नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते. माजी सभापती राहिलेत आणि सध्या तरी आपण बघितलं की नगरसेवक पद हे उशवत आहेत. असं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर रमेशजी गोरगडा साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण करूया आदर सत्कार आणि मान सन्मान.
गावदेवी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अनंतजी महाळी साहेबांना विनंती करते की साहेब आपण या आणि आपल्या शुभ हस्ते करूया आपण हा आदर सत्कार मान सन्मान. रमेशजी गोरकणा साहेब. बघा साहेबांचं एक खास वैशिष्ट्य आहे स्पर्धा Modern 100% whole. दोस्तों मीशो से मैंने मंगाया ये प्योर कॉटन का सूट जो कि गर्मियों के लिए बहुत ज्यादा बेस्ट
आपका स्वागत करते हैं एक नए एपिसोड में।
जे आणि तुमचं ते नंतर घेता का कसं घेता? हे पहिला नंतर चिट्टा उडव. आता घेतो चिट्टा उडव पहिला. एक चैतनचा कर डीजेचा नंतर करू ना. त्या सगळ्यांचा पहिला याच करून सध्या तरी आपण बघू शकतो की या वेळेला मग पुढील आपण एक सन्मान करूया, एक मोठा सन्मान करूया, कारण की हा मोठा सन्मान कोणाचा असेल? एवन जोडीचा दिनेशदादा डोगरे आणि नक्कीच बाबूदादा महाल यांचा. ही स्पर्धा आपण बघितली तर नक्कीच आपण पाहिली ती जी बनवली जाते, संकल्पना आपण पाहिली आहे तर आपण पाहिलं ही मोठी असते. बघा फक्त 2 दिवसाची मॅच आणि 8 दिवसाची मॅच. बोलणं नक्कीच सोपं आहे परंतु करणं कठीण आहे. आणि नक्कीच दिनेश दादा आपण या, बाबूदादा आपण देखील या, आपला सन्मान केला जातोय. आणि आमच्या पाहुण्यांना मी रमेशजी गोरगडा साहेब, प्रसन्नजी बातनकर साहेब आपण देखील या, आणि राजदादा आपण देखील या, दिलीपजी साहेब आपण देखील या. नक्कीच सगळे आले तरी पण चालेल, कारण की या एवन जोडीने हा बिग इव्हेंट मात्र आपल्या समोर सादर केला. कारण की नुसतं बोलणं आणि करणं भरपूर आपण पाहिलं कठीण कार्य आहे आणि नक्कीच आपण पाहिलं ते सत्यामध्ये करून दाखवलंय. खेळाडू टाळ्या वाजवा, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत ह्या एवन जोडीसाठी, कारण की यांच्यामुळेच आपण पाहिली ही स्पर्धा असते ना, आपण पाहिली तर उच्च लेवलला मात्र नेली जाते आहे. बाबूदादा महाली, दिनेश दादा टोकरे या स्पर्धेचे आपण पाहिलं तर मुख्य आयोजकाच्या भूमिकेत हे नेहमीच आपण पाहिलं तर मग वैयक्तिक काम थोडंसं बाजूला ठेवतात, परंतु क्रिकेटच्या स्पर्धेला वेळ देतात आणि स्पर्धा आपण पाहिलं तर योग्य रीतीने पूर्ण करतायत. त्याचनंतर आपण क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकसाठी जे अफाट मेहनत घेतात, क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्टचे सर्व आपले सदस्य तसेच आमचे इथे उपस्थित असतात, दरवर्षी आम्हाला सहकार्य करतात. आमचे असे उपस्थित असलेले मान्यवर त्यांचे मी धन्य असे आभार मानतो की कारण की त्यांच्यामुळेच ही स्पर्धा आमची सक्सेसफुल होते, कारण की त्या सर्वात मोठा हात त्यांचाच आहे आमच्या पुढे, म्हणून हे सर्व आम्ही करू शकतो. म्हणून आम्ही सर्वात पहिला त्यांनाच आम्ही धन्यवाद करतो. जरूर धन्यवाद नक्कीच बाबूदादा, कारण की ज्याप्रमाणे सपोर्ट सगळ्यात खूप महत्वाचा असतोय, एकता एकजूट ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि या सातवी विभागामध्ये आली तर ती एकता मात्र दिसून येते आणि नक्की दर्शवले गेले. पुढील सन्मान आपण करूया, ज्यांनी आम्हाला नक्कीच या 8 दिवसामध्ये जी गीतं ऐकवली गेली, जी गीतं आपण बघितलं, म्युझिक सिस्टम चेतन पांडे, आणि नक्कीच त्यांना देखील मी रिक्वेस्ट करतो की या दुसरे ऑपरेटर असतील आपला आदर सत्कार मान सन्मान केला जातोय. डीजे ऑपरेटर प्लीज या, चेतनजी पांडे, डीजे म्युझिक साऊंड सिस्टम चेतन पांडे, आणि हा त्यांचा देखील केला जाईल सन्मान करण्यासाठी विनंती करेन शुभमजी भीमरा. या शुभमजी आपल्या शुभाचे आपण करूया हा सन्मान. चेतन पांडे यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर त्यांचा डीजे आणि नक्कीच त्यांच्या डीजेवर आपण बघितलं तर सुमधुर अशी गीतं आपण ऐकली, नक्कीच त्यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान केला जातो. पुढील सन्मान आपण करूया जी आपण पाहिली आहे वाहिनी, युट्यूब वाहिनी जी आपण पाहिली तर DBNची भरपूर आपण पाहिली तर मग प्रसिद्ध मिळवली या टीममुळे, आणि नक्कीच DBN टीमचे मेंबर अर्पित यांचा आपण करूया सन्मान. अर्पित पाटील आपण पाहू शकतोय तर DBNचे मेंबर्स आपण पाहू शकतोय. हा DBNचा परिवार ज्याने नारंगीतून केलेली सुरुवात आपण बघितलं तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियम पर्यंत नक्कीच पोहोचलेली आहे. कालांतराने आपण बघू शकतोय या नक्कीच या DBNचं नक्कीच टी-शर्ट देखील दिसतोय आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन मी. राजाजी टोकरे साहेबांच्या शुभाचे आपण करूया सन्मान. DBN टीमचा डीप फिलिप नेटवर्क आपण पाहू शकतोय, क्वालिटी आणि क्लिअरिटी का बिग बॉस जस्ट DBN. त्यानंतर आपण पुढील सन्मान करूया तर म्हणजेच आम्हाला आणखीन एक कमेंटेटर आपण पाहू शकतो जे लाभले गेले खास करून उद्याच्या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये ते म्हणजेच मिस्टर अमित शर्मा यांचा देखील आपण करूया आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करतोय. अमित शर्मा प्लीज या, त्यांचे देखील आपण बघितलं तर गोड वाणी आपल्याला ऐकायला मिळाली. खास करून रविवारच्या दिवसामध्ये
आणि जेव्हा आपण बघितलं तर विजयची भोई काही कामानिमित्ताने आपण बघितलं तर अमितजी शर्मा आपण बघू शकतोय सन्मान करण्यासाठी विनंती करतोय. अंकुशजी माळी साहेब आपण या आपल्या शुभार्थी अमितजी शर्मा यांचा देखील करूया आदर सत्कार मान सन्मान आणि शाही सन्मान. अमितजी शर्मा कामण्यातून बिलॉंग करतात आणि नक्कीच जेव्हा आपण फोन केला की उपस्थित राहतात जिथे आम्ही तिथे आम्ही नेहमीच त्यांचं नक्कीच एक ब्रीद वाक्य आहे आणि ते नेहमीच आम्हाला सपोर्ट करतायत. त्यानंतर बघितलं आम्हाला तर नेहमीच आपण पाहिलं तर आमच्या जोडीने म्हणजेच मात्र आपण बघितलं तो उल्लेख करायचा झाला तर मग उल्लेख केला जातो तो म्हणजे एवन जोडीचा आणि एवन जोडी म्हणजेच कोण तर आमच्या सोबत असणारे आमचे नक्कीच त्यांनी सुरुवात केली होती पहिल्या वर्षापासून आमचे मित्र म्हणजे विजयजी भोये त्यांचा आपण हा करूया सन्मान. विजयजी भोये आणि यांचा सन्मान केला जातोय. नक्कीच विजयजी भोये यांचा देखील नक्कीच आपण पाहू शकतो की महाली स्पोर्ट्सच्या माध्यमातून ट्रॅक त्यानंतर नरेंद्र दादा कुरा यांच्याकडून आपण पाहिलं तर मग स्पेशल गिफ्ट देखील आहे कॉमेंटेटरसाठी आपण बघितलं म्हणजेच आमचे मित्र विजयजी भोये यांच्यासाठी आपण पाहू शकतोय आणि हा सन्मान आपण पाहू शकतो तर ही गिफ्ट सर्वप्रथम आहे ते दिलं जातंय विजयजी भोये यांना आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतोय रमेशजी गोरकडा साहेब आणि त्यानंतर आपण पाहिलं प्रसन्नजी भातनकर साहेब विद्यमान नगर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा करूया सन्मान. प्रसन्नजी भातनकर साहेब आपण देखील या. कॉमेंटेटर आपण बघितले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये नेहमीच आपण पाहू शकतोय तर समालोचनाची धुरा ही मात्र नेहमीच मात्र पूर्ण करत असतात. मी नंतर आलोय परंतु पहिल्या वर्षापासून आपण बघितलं तर विजय यांनी सुरुवात केली आहे. ही परंपरा मात्र आपण पाहिलं तर चालू राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. नक्की त्यांच्या आवाजांची ती म्हणजे विजयजी भोये. त्यानंतर आम्हाला ऑफिशियल अंपायर देखील होते 3 अंपायर्स ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर संतोषजी वळवी रुपेशजी दांडेकर त्यानंतर सुरेंद्रजी घाटाल आपण नक्कीच या तिघांनी देखील यायचं आहे 3 अंपायर्स. या 3 अंपायर्सने आपण बघितलं तर मग आपली डिसिजन आपले नक्कीच आपण पाहिलं तर जी पण काही डिसिजन होती नक्कीच आपल्या परीने मात्र नक्कीच दिले गेलेत कारण की अंपायरचा रोल मात्र आपण बघितलं तर खूप कठीण असतो. दिलीपजी चेंदवनकर साहेब आणि राजू दादांना विनंती करतोय आपण सुद्धा या आपल्या शुभ हस्ते सन्मान करतोय. अनंतजी माळी साहेब आपण देखील या. आमचे अंपायर्स आपण बघू शकतोय अंपायर्सच्या भूमिकेमध्ये रुपेशजी दांडेकर क्या बात आहे कारण की हे आहे स्पेशल बघा अंपायर साठी अंपायर स्पेशल ट्रॉफी कॉमेंटेटर साठी कॉमेंटेटर स्पेशल ट्रॉफी ही आहे नक्कीच KBM चषकाच्या पण पाहिलं खासियत आणि नक्कीच अंपायरचा रोल पूर्ण करणं म्हणजे आपण बघितलं तर सगळ्यात मोठी गोष्ट कारण की एखादं जर डिसिजन आपण बघितलं चुकीचं जर झालं तर मग हा तोंड मात्र भरपूर असतात परंतु नक्कीच अंपायरचं डिसिजन हे मान्य करावंच लागतंय. त्याचनंतर आमच्या सोबतीने सदैव असणारे आमचे मित्र जयेश शेडुकुले सरांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान हा करणार आहोत आणि जयेश करता देखील स्पेशल गिफ्ट आहे नरेंद्र कुरा यांच्याकडनं शूज असतील आणि महाली स्पोर्ट कडनं हे ट्रॅक. कुणालजी कौरा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय शूज आहेत आणि महाली स्पोर्ट कडनं ही ट्रॅक खास गिफ्ट आहे कॉमेंटेटर करता. त्याचनंतर देवजीजी महाले आणि संतोष भक्ते साहेबांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आमचे साथी समालोचक मित्र जयेश डुकळे सरांचा मात्र इथोचे सन्मान हा करायचा आहे. निश्चितच जयेश डुकळे ज्यावेळेस नसतात त्यावेळेस निश्चितच आम्हाला देखील समालोचन करण्याकरता थोडेसे मात्र अडथळे निश्चितच निर्माण होत आहेत. धन्यवाद.
नक्कीच आता आपण आहे ना मान सन्मान बघा, मान सन्मान हा झालेला आहे. जर कोणाचा चुकून राहिला असेल तर बाबूदादा, दिनेश दादा, संपूर्ण क्रांतीवीर बिरसा मुंडा ग्रुपच्या माध्यमातून दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. आणि आपण जर पुढील आहेत ना वैयक्तिक पारितोषिक, सांघिक पारितोषिक त्या दिशेने वाटचाल करतोय. आणि तिथे पोहोचण्याच्या पूर्वी मी विनंती करतोय की आझाद वसई टीमचे संगणक आणि वाघोबा प्रसन्न बावकल टीमचे संगणक प्लीज आपण या. कॅप्टन्स यायचे आहे. सुपर 4 मध्ये नक्कीच आपण बघितलं 4 टीम आल्या, पुढे 2 गेल्या 2 मागे आल्या. त्यामध्ये आझाद वसई टीमचे संगणक प्लीज क्विक करा, थोडंसं घाई करा. किंवा एखादा प्लेयर्स आला चालेल, असं नाही की कॅप्टन्सच पाहिजे, नसतील तर. आणि सध्या तरी आपण बघू शकतो तर हा टॉस असेल आणि हा टॉस तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी असेल. ओके अजय किरण, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी टॉस असेल. आमचे पाहुणे रमेशजी गोरकडा साहेब प्लीज आपण थोडंसं पुन्हा एकदा पुढे या, मध्ये या. आणि आपल्या हातामध्ये हा कॉईन आहे. आता कोण कॉल देते ठरवा, ज्याचा नक्कीच कॉल येईल, जो जिंकेल तो तिसऱ्या क्रमांकावर आणि जो मागे जाईल तो चौथ्या क्रमांकावर. केबीएम आणि येतोय केबीएम. लगेच कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन साहेब, आपण लगेच मंचावर बसा. तर तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेने जातोय तो म्हणजेच वाघोबा प्रसन्न बावकल टीम आणि चौथ्या क्रमांकावर राहतोय तो म्हणजेच आझाद वसई टीम. आता झाला म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा इथे विषय संपला. परंतु तिथेच विषय संपला नाहीये, विषय अजून पुढे आहे. कारण की 5वा, 6वा, 7वा आणि 8वा असं आहे ना. मग त्याच्यासाठी आता 4 संगणक असतील. बघा सुपर 8 मध्ये येणारे संघ आणि संगणक, याच्यामध्ये मी MB बागपाडा टीमचे संगणक त्यांना विनंती करते आपण या. MB बागपाडा टीम संगणक आपण या. एकविरा वाकीपाडा टीम संगणक आपण देखील या. त्यानंतर आपण बघितलं तर जगदंबा स्पोर्ट्स टीम संगणक आपण या. आणखीन एक आपण बघितलं तर KBM होती, कारण की सध्या KBM इकडेच आहे. त्याला 3-4 संगणक या संगणक या. चला कॅप्टन या. 4 आहेत आणि त्याच्यावर नंबर लिहिले आहेत. ओके उमेश, ज्याच्या हातामध्ये जो नंबर येईल त्या नंबरवर तुम्हाला समाधान मानावं लागेल. 4, 5, 6 म्हणजे 4 तर झाले, 5, 6, 7, 8 अगदी आपण बघू शकतोय. ज्याच्याकडे जो नंबर येईल त्या क्रमांकाची ट्रॉफी आणि त्या क्रमांकाचा मानकरी तुम्ही. ओके, या 4 आहेत माझ्या हातामध्ये आणि या केल्यात मी स्पिन. आता उचला तुम्ही, तुमचं भाग्य तुमच्या हातामध्ये आणि मला सांगा कोणाने कितवा नंबर काढलाय. आपण जगदंबा स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून पहिला जाऊया. त्यांनी नंबर काढलाय 7वा. 7व्या क्रमांकाचे मानकरी जगदंबा टीम. MB टीम कडे जाऊया. 8व्या क्रमांकाचे मानकरी टीम आपण बघितलं तर MB बागपाडा टीम. आता अनिकेत 5वा आलाय, म्हणजेच आपण बघू शकतो. मग 6वा आपण पाहिला तर वाकीपाडा टीम. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन्स सगळ्यांचा. बघा हे आहे 8 संघ आले, 8 संघाचे संगणक खुश झाले. त्यांना माहिती आहे या स्पर्धेला आम्ही खेळलो, या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकली ना, तीच एक मोठी गोष्ट आहे आणि नक्कीच ती पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. आता आपण बघितलं संघाचं, आपण बघितलं कन्फर्म झालं 1 ते 8 पर्यंत आपण बघितलं. तर मग तिथे क्रमांक स्थान मात्र पण पाहिलं पक्का झाला. आता आणखी काही पारितोषिक आहेत, पारितोषिक काय आहेत तर बघा ह्या ट्रॉफ्या झाल्यात. परंतु आपल्याकडे कूलर, आपल्याकडे सायकल, त्यानंतर आपल्याकडे आहेत शूज, त्यानंतर आपल्याकडे आहे TV, आपल्याकडे भरपूर पारितोषिक आहेत, कोंबडे देखील आहेत. परंतु त्या पारितोषिकाचा मानकरी कोण आहे त्याचं मात्र आपण बघितलं राज आहे, रहस्य आहे. आणि आपण बघितलं ते सध्या गुलदस्त्यामध्ये आहे. आणि गुलदस्ता कुठे आहे तर गुलदस्ता आमच्या मित्रांच्या हातात आहे. आणि तिथे जाऊया, आमचे साथी समाजक मित्र विजयजी भोये तयार आहेत. त्या विजयजी भोये आपण नक्कीच तो गुलदस्ता घेऊन या. चला थोडस या टीम, थोडं डीजे थोडा स्लो करा, आवाज कमी करा, आवाज कमी करा थोडा. टीम या तुमच्यासाठी आता पारितोषिक असतील. खेळाडू खेळलेत ना, जवळ या, थोडं जवळ या, आम्हाला पण बरं वाटेल. जवळ या, थोडं जवळ या, जास्त लांब नका.
यंग मराठा टीम, अरे या जवळ. अरे तुम्हाला चिंचोटीला जायचं आहे, चालत गेला तरी तुम्ही पोहोचणार. या लवकर, आम्हाला बक्षीस वितरण सोहळा कंप्लीट करायचा आहे, सगळ्यांना घाई देखील आहे. चला लवकर या थोडंसं. बघा आता आपण जातोय, आमचे साथी समर्थक विजयजी भोये आहेत आणि त्यांच्याकडे जातोय. सर्वप्रथम त्यांनी आणलेलं पारितोषिक आहे ते म्हणजेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकामध्ये आपण बघितलं तर आम्हाला नक्कीच कळवलं जाईल. टीम गेस करेल बेस्ट फिल्डर. डीजे थोडासा आवाज कमी करा म्हणजे त्यांचा आवाज आम्हाला ऐकायला मिळेल. बंद करा आता चालेल. हा टीम, आता आम्हाला सांगा बेस्ट फिल्डर कोण. हा आता बघितलं तर बेस्ट फिल्डरची ट्रॉफी एकच आहे, पण 8 आवाज येतील 8 टीमच्या माध्यमातून. परंतु या 8 जवळजवळ टीम पैकी आपण बघितलं तर आमचे मित्र विजय आम्हाला नक्कीच सांगतात की एक जो खेळाडू आहे अफलातून कामगिरी आहे, अफलातून क्रिकेट खेळलाय, अफलातून वर्क आहे आणि अफलातून आपण बघितलं तर फिल्डिंग आहे. हा तसं म्हणताय, देने वाला देता है तो जब भी छप्पर मार के देता है. कोण आहे खेळाडू आहे तो म्हणजेच मिस्टर विपुल, उत्कृष्ट फिल्डर. ठेवला गेला या केबीएम चषकामध्ये. कॅश नव्हती, मॅच होती, ती फायनलची मॅच होती, ट्रॉफी होती आणि नक्कीच आपण पाहिलं तर विपुल ठरतोय या स्पर्धेमध्ये सर्वात उत्कृष्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर. पाहू शकतोय आपल्याला कूलर स्पॉन्सर्स केला शिवाजी रेड्डी साहेबांच्या माध्यमातून, त्यानंतर सांबरे ब्रदर्सच्या माध्यमातून शूज स्पॉन्सर्स केलेत आणि त्यानंतर आपण बघितलं 500 रुपयाचं पारितोषिक देखील असतील. त्यानंतर आपण पाहतोय स्वर्गीय रमेश चांगोजी जाधव यांच्या स्मरणार्थ श्याम रमेश जाधव यांच्या माध्यमातून केलेली स्पॉन्सर्स ही ट्रॉफी आणि हा पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन मी. बाबू दादा टी शर्ट देखील आहे. बाबू दादा हा तेच मान्यवरांना. गणेशजी भोईर साहेब आपण या. गणेशजी भोईर साहेब, अमितजी धावणे साहेब आपण देखील या. संदेश दादा पवार आपण देखील या. सुनीलजी पागे साहेब आपण देखील या. सध्या तरी आपण बघितलं तर मग एक टी शर्ट तर मात्र नक्कीच दिलंय. कॅप आहे, कॅप आहे, कॅप आहे. हो दादा कोंबडा पण असेल का. कोंबडा देखील आहे. हा कोंबडा रमेशजी दावणे साहेबांच्या माध्यमातून. कॅप डोक्यात परिधान करा. कूलर आणि शूज आहेत, शूज देखील द्या कोणीतरी नक्कीच. राजू दादा आपण या. आपल्या शुभ असते 500. आपल्यातून कॅच पकडला होता, आपल्यातून अवस्मरणीय या. हा राजेशजी भक्ते साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये या केबीएमच्या चषकामध्ये. आपण बघितलं वर्षानुवर्ष आपण बघितलं आठवणी ठेवणारा मध्ये झेल, तो म्हणजे कमालीचा झेल, तो पकडला विपुल याने. एक नक्कीच आणखीन एक एक्स्ट्रा घेऊन या. या सगळे पारितोषिक आपण बघू शकतो. ट्रॉफी आपण बघितल्या तर स्वर्गीय रमेश चांगो जाधव यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर्स केलेली आम्हाला श्यामदादा जाधव यांच्या माध्यमातून. या नक्कीच या. महाली स्पोर्ट्स कडून तुम्हाला मिळालेली आहे ट्रॅक. 500 रुपये म्हणजेच कोंबडा 500 सगळा म्हणजेच मीठ मसाला सगळा खर्च होऊन जाईल. तेव्हा अजून नक्कीच तुम्ही इकडे पारितोषिक आहे तुमच्याकडे दिलंय का. मग आता बोलू नका, मी आहे इकडे अजून या. कॅप परिधान करा डोक्यात. ट्रॅक देखील आहे. विपुल काय जबरदस्त तुमच्या संघाची कामगिरी राहिली आहे. काय जबरदस्त आपडलेस कामगिरी. काय म्हणशील. 20 मिनिट झेल पकडला गेला. वाटलं होतं तुम्हाला की मी कदाचित असं काही मुवमेंट करेन आणि फायनलच्या आणि मोक्याच्या क्षणी कॅच पकडेन, असं काही वाटलं होतं. नाही. कसं वाटते तुम्हाला इतके पारितोषिक मिळत आहेत. इतके पारितोषिक मिळाल्यानंतर घरी गेल्यानंतर कसं म्हणजेच कशी फील करणार घरी गेल्यावर. खूप छान वाटेल मम्मी पप्पाला. मम्मी पप्पाला नक्की छान वाटेल. परंतु तुम्ही आज इकडे क्रिकेट खेळण्यासाठी आलात. तुमच्या टीममध्ये आपण बघितलं तर तुम्हाला आज खेळण्याची संधी मिळाली की तुम्ही आधीपासून खेळतायत.
नाही, खूप पहिल्यापासूनच खेळ. पहिल्यापासून खेळतात, आज खेळले तर जबरदस्त कॅच पकडला गेला, परंतु आपण बघितलं इतकी सारी पारितोषिकं मिळाली तुम्हाला. त्यातनंतर काय म्हणशील या आयोजनाबद्दल, त्यातनंतर ज्या प्रकारे हा खेळाचा अनुभव मिळाला तुम्हाला? दरवर्षी खूप चांगलं आयोजन असते आणि त्याच्यासाठी थँक्स. हा बघा, नक्कीच आणखीन एक मोठा प्रश्न असेल, तुमच्याकडे कूलर गेला, कूलर आहे, कूलर नक्कीच आपण बघू शकतोय. मग तुम्ही नेमकं काय करताय? जॉब करताय त्यानंतर की कॉलेज करताय, नेमकं काय करताय? जॉब करतो. जॉब करताय, क्रिकेटला कसा वेळ देता मग? नाईटला जातो ना, मग डेला खेळायला. क्या बात आहे, नाईटला जॉब करणं, डेला क्रिकेटला, मात्र म्हणजे कसं पॉसिबल होतं हे? आता मी माझी आजची ड्युटी आहे हॉस्पिटलला, तर मी आता तिकडे ॲडजस्ट करून मेसेज टाकून का बरं मी 10 वाजेपर्यंत येतो. आता बरं इकडे आहे मॅचला. सगळ्यात मोठा प्रश्न असेल, नक्कीच तुमचे संगणक खुश आहेत, सगळे खुश आहेत, घरवाले खुश आहेत, अजून कोणी खुश होईल का ह्या परफॉर्मन्सला पाहून? नक्कीच बरं, ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. नक्कीच थोडंसं गमतीच असेल, कारण की मी आहे तर मी असंच करतोय, कारण की नक्कीच थोडा ना हसवणार, नक्कीच हसत राहिलं पाहिजे, कारण की त्यामुळेच ना सगळ्यांना आनंद मिळतो. जाऊया आपण पुढील पारितोषिकाकडे. उत्कृष्ट गोलंदाज, आता उत्कृष्ट गोलंदाजामध्ये आपण जाऊया. आता कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज, थोडंसं गेस करा. टीम्स बेस्ट बॉलर विवेक, यंग मराठा तुमच्याकडे, भावकल, तुषार, जगदंब टीम, वाकीपाडा वाकीपाडा नाही डायरेक्ट बोलतायत. सध्या तर आपण बघू शकतो एमपी टीम, ते पण काही मला तरी वाटतंय नक्कीच की थोडेसे समाधान झालेत. बघूया, आता जास्त वेळ घेत नाही. विजय आम्हाला सांगतात, चला आपण विजयांच्याकडे जाऊया. बघा, बघितलं तर आज गुरुवारचा दिवस आहे. गुरुवारचा दिवस सांगितला तर मग साईबाबाची आठवण होते, बरोबर? साईबाबाचं नक्कीच गीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत, म्हणून तर म्हणतायत ना. आता तुम्हाला थोडंसं उखाण्यामध्ये सांगतोय, कधी नाही चुकवत शिर्डीची वारी, कधी नाही चुकवत शिर्डीची वारी. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो म्हणजेच मिस्टर विवेक गोवारी. 13 विकेट त्याच्या नावावर राहिलेत आणि विवेक गोवारी ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज, क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये. मला वाटते एक कोंबडा गेलाय, आता दुसरा पण पार्टी होईल मग. आता तरी मला तरी वाटतंय दुसरा देखील कोंबडा तिघे जाणार आहे, कन्फर्म झालाय. हा नक्कीच बाबूदादा आम्हाला सांगतायत. बाबूदादा पाहुणे आम्हाला सांगा. देवजी माळी साहेब, संतोषजी बक्ते साहेब, मणिजी टोकरे साहेब, नरेंद्रजी कुरादादा, आत्मारामजी माळी साहेब. आपण नक्कीच या सगळ्या पाहुण्यांनी प्लीज या. आणि नक्कीच आपण बघितलं तर ज्यांनी आम्हाला जो कोंबडा स्पॉन्सर्स केला आहे रमेशजी धावणे साहेब, आपण देखील या नक्कीच. आपण बघू शकतोय कोंबडा नंबर 2 सादर आहे. बघू शकतोय आपण कूलर जो स्पॉन्सर्स केलेला आहे, त्यानंतर शिवाजी रेड्डी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश, टी-शर्ट कोण आहे तुमच्याकडे? केबीएम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघितलं तर जे टी शर्ट्स आहे, राधे ग्रिपच्या माध्यमातून आपण बघितलं तर कॅप आहे, म्हणजे आजच्या दिवसामध्ये कॅप देखील आहेत. त्यानंतर श्यामजी जाधव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेले आपण पाहिलं तरी ट्रॉफी, त्यानंतर सम्राट ब्रदर्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्पॉन्सर्स केलेले शूज पाहतोय. केबीएम स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेलं आपण बघितलं तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण बघितलं तर टी शर्ट आहे. विवेक, आपण ते टी शर्ट परिधान करायचं आहे. गिरीश टीम आणखीन एक जा, भरपूर पारितोषिक आहेत, बाकी पारितोषिक देखील नक्कीच आहेत. ही खासियत असते, म्हणून तर आपण बघितलं ना वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतो. का उत्सुक असतो? कारण की या स्पर्धेमध्ये आपण बघितलं जिंकणं तर नक्कीच सगळ्यांची नक्कीच आपण पाहिलं तर मनाची इच्छा असते, परंतु इच्छा अशी देखील पूर्ण होते, कॅप देखील दिली जाते. आणि नक्कीच या सगळ्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर मग हा पुरस्कार दिला जातोय. पाहुण्यांचे नक्कीच आभार व्यक्त करतोय. प्लीज आपण बसा. आणि ही पारितोषिक आपण नक्कीच विवेक आपण तिथेच थांबा. महाली स्पोर्ट्स ट्रॅक सुद्धा आहे, महाली स्पोर्ट्सच्या माध्यमातून उमेश महाली स्पोर्ट्स आपण बघितलं तर नवीन स्पोर्ट्स शॉप ॲडिक्शन आपण पाहू शकतोय. जेव्हा तुम्हाला कोणत्या क्रिकेट साहित्याची गरज असेल उमेश महाली तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि
क्रिकेट शॉप स्पेशल एडिशन मध्ये तुम्हाला नक्की ट्रॉफी बॅट टी शर्ट्स इतर साहित्य लागेल तर नक्कीच तुम्ही मिळू शकताय. विवेक यांच्याशी आपण जोडूया. काय म्हणशील विवेक, कसं वाटतंय फायनल जिंकली गेली, इतकं सारी पारितोषिकं मिळाले, कसं वाटलं आज क्रिकेट खेळताना आणि इतकं पारितोषिक पटकावताना? खूप चांगलं वाटते. जीवदानी गिरीज टीम आपण बघितले तर ज्याप्रमाणे क्रिकेट खेळताय ना, खासियत काय आहे? कारण की तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये खेळता जी तोड बघा. संतोष यांच्याकडे रिॲक्शन बघितलं, मी सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये होतो. एखादी जर मिसफील्ड झाली परंतु मिसफील्ड नंतर संतोषांचं इतकं ॲग्रेशन होतं ना की त्या ॲग्रेशनच्या विरोधात मात्र आपण बघितलं की खेळाडू कोणत्या प्रकारे मात्र प्रतिक्रिया देत नव्हता. नक्कीच काय आहे नक्कीच या गोष्टीचं महत्त्व, कारण काय? संतोष दादा एवढं सांभाळून घेतो का आम्हाला, म्हणजे सांगतात का त्याला एवढे रन मारले तरी तू मागचा बॉलर आहे तो थोडा कमबॅक तो करतो. त्यात नंतर बघा तुमचे सगळ्यात महत्त्वाचे स्टार खेळाडू आज टीममध्ये नाहीत, ते काश्मीर दौऱ्यावर आहेत. मला देखील माहिती पडलं, परंतु त्यांची कमतरता जाणवली का तुम्हाला या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये? नाही, वन साईड फक्त संतोष आणि बॅटिंगसुद्धा केली, बॉलिंगसुद्धा आमची चांगली झाली, तर खूप छान वाटते. परंतु नक्कीच तुमच्या टीममध्ये आकाश दानवीचं असणं आणि नसणं किती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे? महत्त्वाचं आहे पूर्णपणे. त्यात नंतर प्रश्न असा असेल, इतकी सारी पारितोषिका आणि जे आता तू घेऊन जाशील घरी, कोणाला नक्कीच हे सगळं गिफ्ट करशील तू? मी माझ्या बहिणीला करणार. सध्या तरी आपण बघितलं तर मग घरवाले तुम्हाला क्रिकेटसाठी कशा प्रकारे प्रमोट करतात, कशा प्रकारे सहकार्य करतात, पुढे जाण्यासाठी काय म्हणतात? माझी आई आणि माझी छोटी बहीण आहे ती मला मेहनत करते. म्हणजे नक्कीच आपण बघू शकतो आई आणि बहिणीचा नक्कीच जो आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाचा आपण बघितलं तर फळ तुम्हाला मिळालंय. आणि डेफिनेटली आपण बघितलं तर अजून देखील असंच चांगलं क्रिकेट खेळत राहा आणि जिदानी गिरी संघाचं नाव पुढे करत राहा. अभिनंदन तुमचं देखील आणि व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला. आपण पाहू शकतो तर विवेक, आपण पाहू शकतो विवेक गोवारे, आईचा आणि बहिणीचा आशीर्वाद आहे. नक्कीच म्हणजेच काय, आई म्हणजे आपण बघितलं तर सगळं सांभाळून घेणार आहे. नक्कीच आपण बघितलं तर बहीण म्हणजेच आपण बघितलं तर आई आणि बहीण म्हणजेच हा देवीचा अवतार आहे आणि देवीचा अवतार म्हणजे लक्ष्मीचा अवतार आणि लक्ष्मीचा वर जर साथ असेल ना तर त्यावर कोण मात करेल. डेफिनेटली आपण पाहिलं, अभिनंदन करूया. आता जाऊया पुढील पारितोषिकाच्या दिशेने. पुढील पारितोषिक आहे आणि नक्कीच आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये आम्हाला नक्कीच ही माहिती त्याची मात्र आमच्यापर्यंत पोहोचवताना पाहायला मिळतील. ओके, नक्कीच आपण बघू शकतोय की मग सायकल आणि बाकीचं आपण बघू शकतोय. नक्कीच आपण बघू शकतो. तर आता जे बॅट्समन सायकल आणि खास करून आपण बघितलं तर मालिकावीराचं जे पारितोषिक आहे ते आपण थांबवतोय आणि आता आपण जाऊया सांघिक पारितोषिक आहे ते ती मात्र आपण देऊया. आणि या क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये आपण बघितलं तर ते आपण पाहू शकतो एकूण 8 संघ या स्पर्धेच्या सुपर वाईडमध्ये येताना पाहायला मिळाले. आणि त्या 8 संघांमध्ये आपण बघितलं तर जो 8व्या क्रमांकावर राहिलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच MB बागपाडा टीम. MB बागपाडा टीम प्लीज संघ आपण या, आपलं पारितोषिक आहे, संघाचं पारितोषिक आहे ते आपण स्वीकारा. KBM चषकामध्ये आपण बघितलं तर तुम्ही छान खेळले, पहिल्या दिवसामध्ये दर्जेदार क्रिकेट खेळत असताना. या थोडंसं मित्रांनो काही करा. त्याच नंतर आपण बघू शकतोय 7व्या क्रमांकाचा संघ राहिला गेला तो म्हणजे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. आपण देखील यायचं आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम. चला पटापट यायचं आहे आणि ही पारितोषिक देण्यासाठी विनंती करतोय. 8व्या क्रमांकाचं पारितोषिक असेल संभाजीजी धावणे साहेब, अमितजी धावणे साहेब आणि संदेश दादा पवार. आपण देखील या. नक्कीच या 3 पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हे 8व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो एक ट्रॉफी. त्यात नंतर आपण बघू शकतोय ही कॅश प्राइज असेल. अमितजी धावणे, संभाजीजी धावणे, संदेशजी पवार साहेब आपण बघू शकतोय. नंबर 8 क्रमांकाचा आपण पाहिला तर हा संघ राहतो या क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स MB बागपाडा टीम, अभिनंदन असेल. त्यानंतर आपण पुढील जो 7व्या क्रमांकाचा संघ राहिलाय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम आपण देखील यायचं आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय.
विजयजी नवरेकर साहेब आपण देखील या. नरेंद्रजी कुबरा साहेब आपण देखील या. गणेशजी भोई साहेब आपण या. जे आम्हाला स्पॉन्सर्स केलेले आपण पाहिले तर जी ट्रॉफी आहे नक्कीच आपण पाहू शकतो जी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेली आहे आपण पाहू शकतोय जी स्वर्गीय राजा आपण बघितलं तर सध्या तर आपण पाहू शकतो स्पॉन्सर्स केले आम्हाला स्वर्गीय नाना लखमा टोकरे यांच्या स्मरणार्थ राजाजी टोकरे, त्यानंतर स्वर्गीय दिनेश काशीनाथ भीमरा यांच्या स्मरणार्थ रुपेश काशीनाथ भीमरा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेले आपण पाहिलं तर ह्या ट्रॉफी आहेत. आणि आपण बघितलं तर मग 7व्या क्रमांकाचा टीम आपल्याला पाहायला मिळतोय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. 6व्या क्रमांकाचा टीम जो राहिला एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन आमचे पाहुणे दादा मनीष जी टोकरे साहेब, संतोषजी भक्ते साहेब आणि आत्मारामजी माळी साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हा दिला जाईल 6व्या क्रमांकाचं आपण बघितलं तर पारितोषिक. सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं. 6व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण बघितले तर ज्यामध्ये जी वाकीपाडा संघाने मात्र पटकावली गेली आहे आपण पाहू शकतोय. हे कॅश प्राइज आणि त्यानंतर आपण बघू शकतोय ही ट्रॉफी याची आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण बघू शकतोय की 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे टीम केबीएम क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली. अनिकेत प्लीज या. क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली. राजाजी टोकरे नक्कीच रुपेशजी भीमरा, राजाजी टोकरे साहेब आणि त्यानंतर आपण बघतोय रुपेशजी भीमरा आणि राजाजी टोकरे आपण बघितलं तर त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेल्या ट्रॉफी आहे त्या. आणि नक्कीच आपण पाहू शकतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर मग देतोय आम्ही. राठोडजी साहेब आपण देखील या. राजाजी टोकरे आणि रुपेशजी भीमरा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली ट्रॉफी 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आहे. नक्कीच आपण बघितलं त्यानंतर हे कॅश प्राइज देखील असेल जे दिलं जाईल. केबीएम टीम पाहतोय आपण 5व्या क्रमांकाची मानकरी आणि 4थ्या क्रमांकाची मानकरी मात्र आपण पाहिले ती राहिलेली टीम पाहायला मिळते ती म्हणजेच आझाद वसई टीम. आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन. आणि आम्हाला ही 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेली आहे कुमारी धनश्री विजय नडगे आणि कुमार स्वराज विजय नडगे यांच्या माध्यमातून म्हणजेच विजयजी नडगे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ट्रॉफी आहे. नक्कीच आपण बघितलं तर 4 पांडेवरांना राजूजी भक्ते साहेब, रमेशजी गोरकडा साहेब, प्रसन्नजी भातानकर साहेब आणि अमितजी धावणे साहेब, अनंतजी माळी साहेब आपण देखील या. आपण बघू शकतो तर ह्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया 4थ्या क्रमांकाचं आपण पाहिलं पारितोषिक नंबर 4 आझाद. खाली ठेवली तरी चालेल ट्रॉफी, असं नाहीये की हातातच पाहिजे. आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी टीम आपल्याला बघायला मिळालाय तो म्हणजेच आझाद वसई. आणि आता 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी असेल टीम आपण पाहिलं वाघोबा प्रसन्न बावकल टीम. नक्कीच आपण इथेच थांबा. पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण बघितलं तर हा वाघोबा प्रसन्न आपण बघितलं तर नक्कीच बावकलचा टीम असं घेते का कॅमेरा. हा तिसरा. चला 3थ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे आपण बघू शकतोय. बावकल टीम आपण बघितलं 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी वाघोबा प्रसन्न बावकल टीम. भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय परंतु या मैदानावर कामगिरी
अजब आणि आपण बघितलं तर नक्कीच गजब पाहायला मिळाली. अजब आणि गजब कामगिरी करत आपण पाहिलं तर अखेरीस एजी यांच्या संघाने तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र पटकावलं आणि केबीएम चषकामध्ये आपण बघितलं. सध्या तरी आपण बघू शकतोय मग हा नक्कीच आपण बघू शकतोय सगळ्यात मोठी गोष्ट आपण बघितलं तर सगळ्यात मोठी गोष्ट बघा मित्रांनो, आम्हाला ना सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं तर नक्कीच चालू होत्या, परंतु तिथे एक नन्ना मुन्ना म्हणजे तो म्हणजे त्याचं योगदान आम्हाला भरपूर आवडलं. कारण की नक्कीच त्यांचं नक्कीच आम्ही बघितलं मन साफ होतं, काम साफ होतं. ते म्हणजेच आमचे छोटे विराट श्री. प्लीज या श्रीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पाणी सगळ्या गोष्टी आपण बघितलं ऍडजस्ट केल्या आणि आपण बघू शकतोय ना श्री एक चांगला व्यक्ती आपण बघू शकतोय होणार आणि श्रीचा देखील टाळ्या झाल्या पाहिजेत श्रीसाठी. बघा कारण की ज्याप्रमाणे श्री आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे त्यांनी मेहनत केली, भरपूर मेहनत केली आणि आम्हाला असो की अंपायरना असो की सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर पुरवण्यासाठी मात्र श्रीचं योगदान मिळालं. विजय काय करत आता दुसऱ्या क्रमांकाचं देऊन टाकू ना, कॅमेरा इकडे घेतो ना खाली. इथे येईल इथे 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 येईल इथे इथे येईल. थोडस आम्ही नक्कीच कॅमेऱ्याचं पोझिशन चेंज करतो कारण की आता आपण बघितलं तर दोनच टीम आहेत, चॅम्पियन आहे आणि एक रनरअप आहे. अजून देखील आपण बघू शकतो की इथे ना सायकल टीव्ही ह्याच्यासाठी आपण बघितलं तर अजून देखील आपण बघू शकतो इंटरेस्ट आहे, अजून देखील वाट बघितली जाते. अजून 2 कोंबडे गेलेत, 2 कोंबडे अजून देखील आहेत. तुम्हाला नसतील पाहिजे तर आम्ही तयारीतच. आज गुरुवार आहे, आजच्या दिवसामध्ये तर घरी नेऊन खाना पाणी खुराक देऊ रविवारसाठी. सध्या तरी आपण बघू शकतोय. चला आपण आता थोडस कॅमेराचा आमचा अँगल चेंज केलाय, फ्रंटला मात्र आता आमचा कॅमेरा येतोय. बघा सातिवलीच्या मैदानामध्ये तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी येणार ना, क्रिकेट खेळण्यासाठी येणार की क्रिकेटमध्ये योगदान देण्यासाठी मग या. सातिवलीच्या मैदानामध्ये आपण बघितलं ना विजय, खास गोष्ट काय नाही. ओके चला डीबीएन टीम देखील आपण बघितलं तर मग थोडासा आपला कॅमेरा सेटअप होता थोडासा चेंज केला, थोडा बाजूला बघू शकतो. आता आपण चला आपण रनर अप टीम ओके ओके चला रनर अप टीम आता आपण पाहतोय क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 रनर अप टीम म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिलेला टीम आहे तो म्हणजेच
यंग मराठा चिंचोडी टीम, सगळ्या टीमच्या प्लेयर्सने यायचं आहे, कारण की मेहनत सगळ्यांची होती, सगळ्यांची मेहनत कामाला आली आणि ती मेहनत मात्र आपण पाहिलं तर मग इथे रंग भरताना पाहायला मिळाली आहे. मेहनतीचं फळ मात्र आपण बघितलं, लेट मात्र नक्कीच थेट मिळतं आणि ते मिळालं आहे, कारण की आज आपण बघितलं तर मग चला आणि आपण बघू शकतोय, कारण की ट्रॉफी आता चिंचोटीमध्ये गेली ना तर मला तरी माहिती आहे ट्रॉफी चिंचोटीच्या मध्ये गेली गावामध्ये ना की अख्खा गाव मात्र नक्कीच एक मात्र आपण पाहू शकतोय ना, ज्याप्रमाणे जत्रा महोत्सव बँड बाजा अशा सगळं गुलाल उधळण, आणि असं नाहीये का फक्त खेळाडूच, आपण बघितलं सगळा परिवार आपण बघितलं, मग घरामध्ये जे कोणी असतील ते सगळं मात्र त्या नक्कीच जल्लोषामध्ये येत आहेत. आणि सगळ्या पाहुण्यांनी विनंती करतो, सगळ्या पाहुण्यांनी या प्लीज, आमच्या सगळ्या पाहुण्यांच्या द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज आपण बघितलं, जर आम्हाला स्पॉन्सर झालेलं आहे ते म्हणजेच सध्या तरी आपण बघू शकतोय द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळालंय आणि ते स्पॉन्सर्स केलेलं आहे आम्हाला प्रसन्नजी भातानकर साहेबांच्या माध्यमातून, आणि ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्स केली ती म्हणजेच विजयजी नडगे यांच्या माध्यमातून, आणि सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. द्वितीय क्रमांकाचा टीम आपल्याला पाहायला मिळालाय राहिलाय, तो टीम म्हणजे यंग मराठा चिंचोडी टीम. आता चिंचोडी मध्ये आपण बघितलं तर जल्लोष 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 होणार, हर्ष उल्हास होणार, आनंद होणार. सध्या तरी आपण बघू शकतोय, सध्या तरी आपण बघू शकतोय मग आमच्याकडे पारितोषिक आता आहेत, आता येणार खरी खरी मजा. हा आता सध्या आपण बघूया तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाजामध्ये आपण बघू शकतोय धावा आहेत 100+, दोघांच्या 100+ धावा आहेत, तिघांच्या आहेत, माफ करा तिघांच्या 100+ धावा आहेत. आता कोण असेल उत्कृष्ट फलंदाज? हा तुमच्याकडे इतर फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत, मला वाटते सागर देखील आपण बघू शकतो इंटरेस्ट आहे तिकडे, म्हणजे या रेस मध्ये आहेत, विशाल मध्ये आहेत. आता संतोष डावले देखील आहेत. बाईक असली मजा, सायकल आहे, शूज आहे, ट्रॉफी आहे, बॅट आहे, बॅट नाही का? बॅट नाहीये सध्या तरी, मग काय टी शर्ट आहे, ट्रॅक आहे, कॅप आहे आणि शूज आहे. कूलर कूलर नाही ना, कूलर कूलर नाही ना बाबू दादा, बाबू दादा कूलर आहे बॅट्समॅन साठी, कूलर शूज आहेत नक्कीच आपण बघितला, बॅट हा नक्कीच आपण बघू शकतो, मग कूलर आहे, सायकल आहे, शूज आहे, ट्रॉफी आहे आणि कूलर देखील आहे. आणि आता बघितलं हे सगळं आहे, खेळाडू पण आहे, खेळाडूचं नाव आहे कोंबडा आहे, कोंबडा आहे, कोंबडा पण आहे, हा खेळाडूचं नाव आहे. आता सांगा एनी गेस? हा आपण बघितलं तर मग आमच्याकडे नाव जर पोहोचलेलं आहे, त्यांनी धाबा केल्या आहेत तब्बल 122 धाबा, आणि तो खेळाडू आहे, त्याचं नाव आहे, त्याचं नाव मी नाही सांगत. यस डेफिनेटली ऍब्सोल्युटली राईट, खेळाडू ठरतोय तो म्हणजेच मिस्टर विशाल गरत, बेस्ट बॅट्समन, केबीएम ट्रॉफी, सायकल, कूलर, ट्रॉफी, शूज, ट्रॅक, टी शर्ट, कोंबडा, कॅप. क्या बात आहे, खास आहे, हे जर खास बात आहे आमच्या केबीएम चषकाची. विशाल काय जबरदस्त परफॉर्मन्स, टी शर्ट प्रदान करायचं आहे केबीएम स्पोर्टच्या माध्यमातून, टी शर्ट्स आहे ते दिलं जाईल. आझाद वसई,
आझाद पंची आहे, परंतु पंची नाही आहे, कोंबडा आहे आमच्याकडे, कोंबडा. हा नक्कीच, आझाद म्हणजेच आझादपणे खेळ करतोय, आझाद पंचीसारखा खेळ करतोय. श्यामजी जाधव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केली ट्रॉफी, सम्राट ब्रदर्सच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली शूज, रमेशजी धावणे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेला कोंबडा, प्रवीणजी वाडन यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली सायकल आहे, शिवाजी रेड्डी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेलं आपण बघितलं तर हे कूलर आहेत. आणि या सगळ्या पारितोषिकांचा मानकरी ठरला आहे. तर नक्कीच आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये एक 50 अर्धशतक देखील पूर्ण केला विशाल. आपण बघितलं तर 19 चेंडूमध्ये 72, काय जबरदस्त आपण बघू शकतोय. हा नक्कीच, कोंबड्याने तर मी सुद्धा आहे दावेदार. विशाल काय म्हणशील, सायकल मिळाली, ट्रॉफी मिळाली, कूलर मिळाली, शूज मिळाले, मला वाटते भरपूर पारितोषिके मिळाले, अशी कधी कुठे मिळाली होती? नाही. कसं वाटते, व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज. चांगलंच वाटते. कसं वाटेल आता मग ही सगळी पारितोषिकं, मला सांग. ट्रॉफी तर तुझ्याकडे राहील डेफिनेटली, सायकल कोणाकडे जाईल? सायकल घरीच राहील. सायकल घरी जाईल डेफिनेटली. कूलरची हवा कोण खाईल? काय नाही. हा हवा नाही का? शूज, एक शूज ठीक आहे, शूज बदल. शूज काय नाही, शूज स्वतःला चूज करणार. नक्कीच सगळ्या गोष्टी ठीक आहेत. नक्कीच आपण बघितलं, मला वाटतं मग असं काही प्लॅन नाही ना काय, कूलर कोणाला मग अर्ध्या रस्त्यातून गायब? नाही. नक्कीच थोडंसं फनी म्हणून होता, जर पाहत असतील तर मनावर घेऊ नका, मी असंच आहे. हा बघा, आता एक गोष्ट सांग मला, आझाद वसी टीम चांगलं खेळली, ज्याप्रमाणे कुठे कमी पडली, थोडीशी मागे जाताना पाहायला मिळाली? बॉलिंगमध्ये. बॉलिंगमध्ये मागे पडले, परंतु तुम्ही आधी जिंकलेले आहेत. कसा होता अनुभव? एकूण 2-9 तुम्ही इथे 2 वेळा जिंकलेत या KBM चषकामध्ये खेळतात. बाबूदादांचं आयोजन आणि काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूपच चांगलं आहे, दरवर्षी चांगलंच असते. नक्कीच त्यानंतर हे तुम्हाला ही सगळी पारितोषिकं देतात आणि सगळे पाहुणे, आणि असं कसं फील होते तुम्हाला, कारण की इतक्या सगळ्या पाहुण्यांच्या मधोमध आणि नामवंत सगळे नगरसेवक साहेब देखील आहेत, माजी सभापती राहिलेत, त्यानंतर आपण बघू शकतो की सगळे म्हणजे सरपंच साहेब राहिलेत आणि सगळे पाहुणे आपण बघू शकतो. म्हणजे इथला जो पाहुणा आहे ना, म्हणजेच असं नाही की छोटा, सगळे मोठे पाहुणे आहेत आणि त्यांच्या समोर तुम्हाला पारितोषिकं मिळते, कसं फील होत आहे? चांगलंच फील होते. आणि त्यानंतर गोष्ट अशी असेल, तुम्ही क्रिकेट खेळतात, ज्याप्रमाणे बॅटिंग बॉलिंग करता, किती वेळ येतात क्रिकेटला? नक्कीच बोलत नाही, फक्त बॅटने बोलताय. प्रश्न असा असेल की आता तुमचा आवडता खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कोणता आहे, फक्त तेच सांगा. प्रशांत गरज. क्या बात आहे, प्रशांत गरजचा फॅन. आणि यानंतरचा देखील खेळ तुमचा प्रशांत गरज सारखाच पाहायला मिळू शकतोय? हो नक्कीच. विशाल गरज, प्रशांत गरज आणि विशाल गरज, कॉंग्रॅच्युलेशन विराल बस, तुम्हाला भरपूर भरपूर शुभेच्छा आणि अशाच प्रकारचं क्रिकेट खेळत राहा. आणि आपल्या आझाद संघाचं नाव, वसईचं नाव मात्र मी तर म्हणेन की इथून पुढे घेऊन जात राहा. व्हेरी ऑल द बेस्ट. सायकलवर बसायला पाहिजे होता. सिरीज देखील आता देऊन टाकूया. आता सिरीज देण्यासाठी आमचे साथी समाजक मित्र विजयजी भाई तयारीत आहे. चला आपण आता म्हणतात तुम्हीच देऊन टाका, इथे केले तर तुम्हीच देऊन टाका. आता मग चला मी इथे देऊन टाकतोय. बघा आता पॉईंट सांगताय त्यांचे तुम्हाला आहेत. खेळाडू आहेत 3, पुन्हा एकदा 3 इथे पण आहेत. 3 बिन 3 बिघाड्या काम बिघाड्या, परंतु तसं नाही, इथे एकाचं काम आहे. बरोबर आहे. पॉईंट आहेत 430, विकेट आहेत 6 आणि धावा आहेत आपण बघितल्या तर 135 कोण? आणि खेळाडू त्याचं नाव आहे कॅप पण आहेत का? हा डेफिनेटली आपण बघितलं त्यांचा खेळ, त्यांची खेळ म्हणजेच आपण बघितलं ना, जसं म्हटलं जातंय ना की आपण संकट काळामध्ये असतो ना, की मग संकट काळामध्ये देवाच्या समोर हात जोडताय आणि मग देव जेव्हा पावतोय ना तेव्हा म्हणतात जे आम्हाला ज्याप्रमाणे आपण बघितलं की मग कठीण काळातून मार्ग दाखवतात, तेव्हा म्हणजे नक्कीच म्हटलं जाते ना की जी आम्हाला प्रत्यक्षात देव होते, जे देव आम्हाला पावले, देव आम्हाला पावले. आणि नक्कीच आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ओल्ड इज गोल्ड ठरतोय तो म्हणजे संतोष डावळे, प्लेयर ऑफ दी सिरीज. सध्या तरी आपण बघू शकतोय संतोष डावले. खास बात आहे, खास बात आहे या खेळाडूची झलक सगळ्यात अलग आहे. कारण की या खेळाडूचा खेळ आपण जर बघितला ना तर असं आहे ना, जवळजवळ 40+ क्रिकेट खेळतोय, 40+ क्रिकेट खेळतोय. आणि ते क्रिकेट आपण बघितलं तर खेळत असताना त्यांनी आपल्या संघाला टिकवून ठेवलाय संतोष. आणि संतोष यांच्यासोबत नक्कीच आपण
चर्चा देखील करूया. बघा आम्हाला नक्कीच प्लेअर ऑफ द सिरीजसाठी टीव्ही आपण बघितलं, कॅप आहे, कोंबडा आहे आणि सगळ्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. संतोषजी पवार यांच्या माध्यमातून टीव्ही स्पॉन्सर्स झाले, श्यामजी जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी झालेले स्पॉन्सर्स या सिरीजसाठी. कोंबडा रमेशजी दावणे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालाय. शूज आपण बघितलं सम्राट ब्रदर्सच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. राधेश्याम ग्राफिक यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर कॅप स्पॉन्सर झाले, टी शर्ट स्पॉन्सर झाले महारी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि बॅट स्पॉन्सर झाली आहे ती म्हणजे निना. या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण बघितलं तर हातात घ्या नक्कीच संतोष. आपण टीव्ही बॉक्स हातात घ्या. ही बॅट आपण बघतोय, त्यानंतर टी शर्ट, शूज आणि ही टीव्ही आपण बघू शकतोय. पडली नाही पाहिजे, थोडीशी नाजूक असते कारण की टाळे झाल्या पाहिजे संतोषसाठी. ओल्ड इज गोल्ड. आणखीच या संतोष यांच्याशी आपण चर्चा करूया. भरपूर क्रिकेट खेळत आहेत, भरपूर नवीन नवीन खेळाडू घडवत आहेत आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं ना तर नवीन नवीन ट्रॉफी राहू द्या हातामध्ये, बाकीचं काही आपण पाहू शकतोय. कोंबडे झाले का आता? बरोबर, मला वाटतं पार्टी फुल झाली आता, फुल झाला, पार्टीचा बंदोबस्त झाला. संतोष, कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं अभिनंदन असेल. जबरदस्त परफॉर्मन्स केला, प्लेअर ऑफ दी नक्कीच आपण मला सिरीज राहिला, तुम्ही स्पर्धा जिंकलेत. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आतापर्यंत तुम्ही तिसऱ्यांदा मानकरी ठरले. तुमचा फिटनेस ज्याप्रमाणे आपण बघितलं, ज्याप्रमाणे फ्लेक्सिबिलिटी पाहायला मिळते, थोडीशी दुखापत जाणवते तरी पण तुम्ही खेळतात. नवीन खेळाडूंना तुम्ही पुढे घेऊन जातात. किती एज आहे तुमचं आता? मी स्वतः देखील संध्याकाळी काम असून तर मी वेळ काढून 4ला वसे ग्राउंडला कंपल्सरी खेळायला जातो, कारण फिटनेस पण भेटते आणि खेळायला पण भेटते. नक्कीच क्रिकेट असा खेळ आहे ना की तो खेळत राहा, कारण की क्रिकेटला मात्र वय नाही आहे, परंतु क्रिकेट खेळण्याचे फायदे काय? माणूस एकदम फिट राहतो, स्ट्रॉंग राहतो आणि फ्लेक्सिबिलिटी राहतो. कारण की बघा, एखादा जर माणूस आपण पाहिलं जर कायमस्वरूपी जर बसून राहत असेल ना तर त्या खेळाडूला जितका त्रास होतो तितका क्रिकेट खेळणारा त्रास होत नाही. फायदा आहे क्रिकेट खेळण्याचा. बघा तुमचं एज किती आत्ता सध्या तरी? 45 आहे. परंतु एक गोष्ट ज्याप्रमाणे की तुम्ही ज्या प्रकारे तुमचे नवीन खेळाडू घडवतात, तुमच्या नवीन खेळाडूंना पुढे नेतात, नक्कीच त्या मागचं प्रमुख कारण काय? कशा प्रकारे तुम्ही त्या खेळाडूंना पुढे घेऊन जाताय? हो, मी त्यांना सांगतो नक्कीच तुम्ही, मी जसा खेळतो अजून 40+ आता माझं झालं आहे, अजून परत मी फिटनेसमध्ये मी दररोज प्रॅक्टिसला जातो, तसं तुम्ही पण प्रॅक्टिस करा. आणि मी पण मोठ्या मोठ्या महाराष्ट्रातून भरपूर टुर्नामेंट खेळला आहे, इंस्टंट पापडीतून, विनर, SP मधून सर्वातून खेळलं आहे. तसं माझं नाव झालं तसं तुम्ही पण पुढे समाजात नाही पण बाहेर पण तुम्ही खेळा आणि चांगलं क्रिकेट खेळून पुढे नाव कमवायचं. डेफिनेटली नक्कीच विचार तर चांगला आणि छान. एक सगळ्यात गोष्ट मोठं म्हणजेच आपण बघितलं USA साठी खेळणारे स्वप्नील पाटील, त्यांच्यासोबत तुम्ही देखील खेळलेत आणि त्यांचा देखील सोबत क्रिकेट खेळण्याचा अनुभव कसा असतो आणि कशा प्रकारे त्या गोष्टी नक्कीच त्या क्रिकेटचा अनुभव तुम्हाला शेअर केला आहेत का कधी त्यांच्यासोबत खेळत असताना? नाही खेळतो तो 40+ला आता आमच्यामधूनच खेळतो. लेदर पण आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र खेळलो आहे, पण असं म्हणजे क्रिकेट असं त्याच्यावर जास्त काही आपण बोलणं नाही झालेलं. पण नक्कीच बघा, एखादा इंटरनॅशनल क्रिकेटपटूच्या सोबत तुम्ही क्रिकेट खेळणं म्हणजेच कसं कुठेतरी फील्ड वाटतं की चांगलं? हो नक्कीच, आता इंटरनॅशनल खेळतो त्याच्याबरोबर खेळलं का आपल्याला पण थोडंसं कॉन्फिडन्स पण वाढत आहे. त्या का प्लेअर आपल्याबरोबर खेळतो तर किती म्हणजे चांगले आहे, असं म्हणजे चांगली गोष्ट आहे. नक्कीच एक चांगली गोष्ट आहे, इंटरनॅशनल प्लेअर सोबत खेळतात. त्यानंतर आपण बघू शकतो की या तुमच्या टीममध्ये आकाश या मात्र प्लस पॉईंट आहे तुमचा. या टीममध्ये नव्हते, जम्मू काश्मीरला होते, परंतु असं वाटलं होतं कधी की आकाशची गरज लागली होती मॅचमध्ये? नाही कधीच नाही. मी त्यांना बोललो आकाश नसला ना, मी नसला तरी पण तुम्ही जिद्दीने क्रिकेट खेळा, पुढे जाणार. कारण आता नंतरचं क्रिकेट तुम्हालाच खेळायचं आहे. कारण तुम्ही असं घाबरून क्रिकेट खेळलं तर कधीच नाही पुढे. कॉन्फिडन्स पाहिजे का या बॉलरला मारणार, ह्या बॉलरला मी मारणार का ह्या बॅट्समॅनला मी आउट करणार, हेच तुमच्या डोक्यामध्ये ठेवा तर तुम्ही पुढे जाणार. आणखी प्रश्न आहे तुमच्या टीममध्ये आता यंग क्रिकेट जास्त, हर्ष आणि त्यानंतर विपुल, ज्याप्रमाणे आपण बघितलं ते एफर्ट्स, कॅचेस, हर्षची बॅटिंग, काय म्हणशील त्या खेळाडू यंग क्रिकेटसाठी? मी प्रॅक्टिसला पण त्यांच्यावरती ओरडतो ना, प्रॅक्टिसला पण मी सांगितलं मॅचला जसं आपण कॉन्फिडन्सने खेळतो ना आणि ठसननी, तसं तुम्ही प्रॅक्टिसला पण खेळायचं. कारण प्रॅक्टिस तुम्ही अशी ह्याच्यासारखी केलं तर मग कधीच नाही पुढे जाणार. तसं प्रॅक्टिस एफर्टनीच प्रॅक्टिस केली पाहिजे असं. त्याच्यामुळे ते आता क्रॅच वगैरे चांगले आणि बॅटिंग वगैरे चांगली करायला लागले. तसं
नक्कीच आपण बघितलं तर त्याचं प्रमाण बोलतोय की आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं तुम्ही क्रिकेट खेळता आणि त्यात नंतर ओपनचं क्रिकेट खेळतात. म्हणजेच बघा प्लस जमीन आसमानचा फरक असतो, कारण की ओपनचं क्रिकेट आणि समाजाचं क्रिकेट नेमकेच कसा फरक काय अनुभवायला मिळते तुम्हाला? ओपनचं क्रिकेट कसं चांगले बॉलरचं चांगलं बॅट्समॅन असतात, त्यांच्यासमोर खेळणं अलग कॉन्फिडन्स लागते. कारण आपलं लेवल क्रिकेट आहे ना इकडलं ते एवढं नाही, कारण त्यांच्याच खेळायला लागतं ना तर कॉन्फिडन्सनीच उतरायला लागते, किती पण बॉलर चांगला असलं तरी सुद्धा. नक्कीच आपण बघितलं तर जबरदस्त खेळ तुमचा राहिला. संपूर्ण स्पर्धा तुमच्यासाठी छान राहिली आणि तुम्हाला एकदा मालिकेवरचा किताब मिळाला. अभिनंदन पुन्हा एकदा तुमचं. आणि हे होती मिस्टर जिनियस मिस्टर संतोष डावळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता आपण जाऊया ते म्हणजेच ज्याच्या नावाचा झालाय गाजा बाजा. हो मित्रांनो, ज्याच्या नावाचा झालाय गाजा बाजा आणि या स्पर्धेची टीम बनली आहे केबीएम चषकाची तिसऱ्यांदा महाराजा टीम पाहतोय आपण. आई जीवदाणी गिरीश टीम, कॉंग्रॅच्युलेशन जीवदाणी गिरीश टीम. सगळ्यांनी आपण बघितलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ मात्र राहिलाय आणि आपण पाहू शकतोय जो कारनामा मात्र पुन्हा एकदा करून दाखवला गेलाय जीवदाणी गिरीश संघाने. नक्कीच आपण पाहिलं तर कामगिरी आहे, सांगून नाही तर करून दाखवली आहे, कारण की आपण पाहिलं तर टीम तशी आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी 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 वीर सव्वीसचा मानकरी बडे मंच पे मनावाला पंच लगावलाय. टीम आपल्याला बघायला मिळते ही टीम म्हणजे आई जीवदाणी गिरीची टीम. आजाद आजाद विशाल 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 आजाद विशाल कॉंग्रॅच्युलेशन जीवदाणी गिरीश टीम. थँक्यू 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 डीजे थँक्यू डीजे. बघा आज आपण बघू शकतो सगळ्यांचं अभिनंदन करतोय आणि केबीएम क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आपण पाहिला तर मग पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. परंतु या क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये या सातिवलीकरांचं जे प्रेम मिळालं आहे त्याप्रमाणे आपण बघितलं या सातिवलीकरांनी आम्हाला नक्कीच दिलेलं आपण बघितलं आपुलकीचा आपलेपणा, त्यात नंतर आपुलकीची जी आपण पहिला प्रेम भावना दिली गेली नक्कीच त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यात नंतर बाबूदादा महाली असतील, दिनेश दादा टोकरे असतील, त्यात नंतर आपण बघू शकतोय आणि आमचे पाहुणे खास करून प्रसन्नजी भातनकर साहेब आपले आभार व्यक्त करतोय. त्यात नंतर रमेशजी गोरगणा साहेब आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रत्येक पाहुण्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्याप्रमाणे आज क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 आपण बघितलं तर एक ब्युटिफुल सक्सेसफुल अँड इव्हेंटफुल आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला पाहायला मिळाली स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच बाबूदादा आहेत आमच्या समवेत आपण बघितलं तर सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. नक्कीच बाबूदादांकडे आपण थोड्या क्षणासाठी जाऊया. बिरसा मुंडा चषक करिता गावातील ग्रामस्थांनी आम्हाला जी मदत केली आणि ही स्पर्धा पूर्ण करण्याकरता त्यांचं मोलाचं योगदान होतं, त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा माझ्याकडनं धन्यवाद आणि आभार मानतो त्यांचे. आणि असेच आम्हाला मदत करत राहा. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भव्य अशी आपण आयोजन करू या तुमच्या सर्व सहकार्याने. चला पुन्हा एकदा त्यांचं सहकार्याबद्दल धन्यवाद. आणि नक्कीच आपण बघितलं बाबूदादांचे देखील आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा तेच म्हणेन की जे आम्हाला या सातिवलीच्या मैदानामध्ये बाबूदादांनी प्रेम दिलं, सगळ्यांनी आपुलकीची भावना दिली, या सातिवलीकरांना आम्हाला आपुलकीची भावना, आपुलकीचं आपलेपणा, आपुलकीचं प्रेम दिलं, त्याबद्दल नक्कीच या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. बाबूदादांचे आभार व्यक्त करतोय, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 6/16 समाप्त झाला असं मी
आणि माझे साथी समालोचक विजयजी मोये, बाबूदार असतील, स्वतः आयोजक, आमचे अंपायर्स, आमचे सगळे आयोजक टीम आणि आमचे सगळे आपण बघितलं तर सहयोगी घेते या स्पर्धेतून रजा. जय हिंद, जय क्रिकेट, जय आदिवासी. धन्यवाद. बाय बाय. आता घर चला याच मैदानावरती आणखी एक स्पर्धा होणार आहे. गावदेवी स्फोट गोखिवरी देवीचा पाडा या संघाचं मात्र ते आयोजन असणार आहे आणि त्याचे लाईव्ह लॉट्स या ठिकाणी आपण पाहतोय.